बघायला भेटली, द्वारकाला पण आरती बघायला भेटली. तर सांगाल वेळबाग मयूर ट्रेनमध्ये बसून निवांत सांगू. आम्ही आता निघालोय. जेवायचं होतं पण ते जेवायला गेलो तिथं जेवण संपलेलं. आता नागेश्वर कोणाला डायरेक्टली भेटूया नागेश्वर. सॉरी त्याच्या आधी. तर गाईज आता आम्ही भेट द्वारकाचं ऑप्शन झालेलं आमचं. नागेश्वरकडे चाललेलो आहोत. ऑन ट्रॅव्हलिंग आहे तर जास्त ब्लॉग काढणार नाही मी, जेवढं होईल तेवढं. पण आता भेटूया डायरेक्टली मयूर. कोणाला डायरेक्टली भेटूया नागेश्वरचे. सॉरी त्याच्या अगोदर आपण गोपी तलाव इकडे चाललेलो आहोत, तर तिकडे भेटूया. तलाव गोपी तलाव. गाईज मी इथे गोपी तलावाजवळ पोहोचलेलो आहे. आता गाडी वगैरे पार्क केली आहे. गोपी तलाव दर्शन करून मग थोडं जेवायला बसू. थोडं खूप भूक लागली. काय म्हणतो तुझं काय म्हणणं? माझं पण तेच म्हणणं आहे, आता दर्शन घेऊ आम्ही. दर्शन घेऊन येतो तुला. तर गाईज आपण सध्या इथे तलावाजवळ आलो आहे. मंदिराचं दर्शन झालंय. मंदिरामध्ये पण अलाव नाही आहे कॅमेरा. सो गोपीनाथ मंदिर तलाव ते सगळं येतं तुम्हाला दाखवतो. हा असं सुंदर तलाव आहे. हात पाय धुवायचे असं असं म्हणणं. ते लोक पण छान आहेत ॲक्च्युली. तिथे तुम्ही काही तुम्हाला घेरून जायचं असेल तर घ्यायला पण आहेत. तलावाच्या तटावरतीच आहेत. तर गाईज दर्शन झालेलं आहे त्या गोपीनाथ तलावचं. आम्ही आता निघालोय. जेवायचं होतं पण ते जेवायला गेलो तिथं जेवण संपलेलं. आता नागेश्वर श्री नागेश्वर ज्योतिर्लिंगाच्या इथं जाऊन जेवण करूया आणि तिकडे रोटा इथं रस्ता आहे बोलतं. ठीक आहे, तिकडे भेटूया. एंट्री का बंद केली गाईज आपण जेवण झालंय. अरे एंट्री का बंद केली? काय माहिती एंट्री बंद केलं समोर. आम्ही आता लाईनीत आहोत. लाईन बघतच आमचं लाईन लाईनीत आहोत आम्ही. खूप वेळ लागणार लाईन. मला वाटतं अर्धा तास मोडेल आमचा. गाईज आम्ही आलो आतमध्ये. आता फारसा वेळ नाही लागला, 5-10 मिनिटात आलो. मंदिर किती सुंदर आर्किटेक्चर आहे. नक्षीकाम काय म्हणतो त्याला, कामगिरीच म्हणावं. सुंदर आहे. पण डायमंड टाईप दिसतंय. डायमंड्स नाही आहे पण चमकतंय खूप. मंदिर आहे असं. तर गाईज दर्शन वगैरे झालेलं आहे आपलं. सुंदर दर्शन झालं आहे इथं पण. अगदी दोन्ही पण दर्शन जे केले आम्ही, कालचं सोमवारचं आणि आजचा जो नागेश्वर ज्योतिर्लिंग, दोन्ही पण एकदम छान आणि सुंदर प्रसन्न असं झालं. मयूर तुला काय असं वाटतं? मला पण खूप छान वाटलं दर्शन घेऊन. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे. तर मन प्रसन्न होतं. इथं गर्दी वगैरे नाही एवढी. खूप छान आहे मित्रांनो. तुम्ही पण या कधी आला तर. इथे महादेवाची मूर्ती तुम्हाला दाखवतो बॅक साईडला. खूप मोठी आहे ती, ह्यूज आहे. तिकडे जाणार आहे थोड्या वेळाने, तेव्हा तिथली पण फुटेज टाकून. तर गाईज हे बघा, आपण तुला मला सांगितलं लास्ट मध्ये ही महादेवांची खूप भव्य मूर्ती, खूप उंच आहे. मी ह्या लेवलच नाही म्हणत काय, इतकी उंच मूर्ती आहे. फार सुंदर मूर्ती आहे. फार छान अशी मूर्ती आहे. पाहता आणि लोक पण खूप आहेत फोटो काढण्यासाठी. ह्या मंदिरामध्ये ॲक्च्युली अलाव केलं कॅमेरा, इतर मंदिरामध्ये नाही आहे. इथे पण नसायला हवा होता, बट ठीक आहे, दॅट्स गुड. थोडंफार व्हिडिओज काढता आले. तर गाईज अशाच प्रकारे हा व्लॉग देखील इथे संपतो. व्लॉग नाही संपत ॲक्च्युली, हा नाही संपत. हा दर्शन संपतं या मंदिराचं इथं. आता आम्ही निघालो इथून. आम्ही इथून निघालो आहे. आता इथून निघालो आम्ही तर मोस्टली हॉटेलवर जाऊन फ्रेश होऊ. त्याच्यानंतर मग द्वारकेचं दर्शन दाखवतो तुम्हाला रात्री. किती सुंदर दिसतं. तर गाईज
आता आपण लास्ट मध्ये म्हणलेलं मी की हॉटेल रूमवरती जाणार, बट नाही. दादांनी एक स्पॉट काढला न्यूजमध्येच, रुक्मिणी टेम्पल देवी टेम्पलला आला होता आम्ही दोघे जण. जस्ट नो पोहोचलो, जवळच आहे द्वारकेच्या 4-5 किलोमीटरच्या अंतरावरती. मला आता मी टेम्पलमध्ये तर आलो आहे की नाही माहिती नाही आहे, ट्राय करतो व्हिडिओ काढायचा. तर इथे पण मोबाईल अलाव नव्हता. दर्शन वगैरे केलं आधी, दर्शन पूर्णपणे झालेलं आहे. गोल्डन रश छान पडतं. इथे रुक्मिणी माताचं मंदिराचं दर्शन केल्यानंतर एक गोड पाण्याचं पेय असतं उजवीकडे, ते नक्की प्या तुम्ही सुद्धा. इथे व्हिडिओ काढता आला नाही, फार खूप गर्दी आहे त्या साईडला. अशी लाईन पण लागते मंदिराचा. सो पाणी गोड पाणी असतं. त्याचा मागं पण इतिहास आहे खूप, ते तुम्हाला सांगतील तेव्हा अगोदर. इतिहास जाणूनच पाणी पितात, अजून तुम्हाला रस आहे. चला व्हिडिओ. तर गाईज अशा प्रकारे आम्ही आता इथे हॉटेल रूमवरती आलेलो आहे. मी चेंज केलं, आउटफिट चेंज केला मी थोडा. जर रात्रभर स्टे इथे थोडंफार फिरेल. द्वारका बघण्यासारखं आहे की नाही माहिती नाही, पण फिरेन इथं, ट्राय करेन. द्वारकेला पण जायचं आहे, अजून द्वारकेला गेलो ना आम्ही. द्वारकेला जाईल, तिथे भेटेन कृष्णदेवांना. द्वारकेला बघायचं आहे आपल्याला अजून. तिकडेचं पण ब्लॉग येईन संध्याकाळी. माइट बी हा ब्लॉग 3-4 पार्टमध्ये रिलीज होईल. झाला तर माझे पहिलेच व्हिडिओज आहेत, कसं होतं काय माहिती. एडिटिंग बघूया, ट्राय करेन माझा बेस्ट. ठीक आहे, चला व्हिडिओ देते. तर मित्रांनो, कपडे वगैरे चेंज करून आता मी द्वारकेला चाललेलो आहे. इथे द्वारकेचं मार्केट आहे, जातानाच लागतो. तुम्हाला दाखवतो किती काय असतं इथं, बघा तुम्ही. बघा इथे साईडला वगैरे खूप त्यांचे लोकल्स इथलेच शॉप असतात त्यांचे. तुम्ही या शॉपला व्हिजिट करून इथे तुम्ही परचेसिंग करू शकता, तुम्हाला काय करायचं असेल तर. ते बघा असं लोकल्स करून घेतलं तर इथलं पण लेबर बूस्ट होईल, चांगली गोष्ट आहे. तुम्ही तर या व्हिजिट करा. तेव्हा पूर्ण मार्केट आहे बघा, किती मोठा मार्केट. काय गाईस, मंदिराचा आवाज येतो तुम्हाला? मंदिराचा आपण तर गाईज आम्ही आता चेकआउट करायला आहे रूममधून. स्टेशनवरती आलेलो आहोत, मुंबईला चाललो आहे आता. 7:13ची ट्रेन आहे आमची. सो कुठली एक्सप्रेस आहे? ओखा ईस्टर्न एक्सप्रेस वे. सो मयूर, कसं आहे ट्रिप, काही सांगाल फीडबॅक? मयूर लास्ट आहे. खूप सुंदर प्रवास झाला मित्रांनो. बघू ट्रेनमध्ये कसं होतं. ट्रेन अजून आली नाही, येईल थोड्या वेळात ट्रेन. ट्रेनमध्ये भेटेल. तर गाईज जाताना पण आम्हाला तिकीट नाही भेटलं, आम्ही जनरलनेच चाललं. मयूर मग अशी फीडबॅक शेअर करून होता, आता कर. काहीच तर आम्हाला आमचं ते देवदर्शन होतं सोमनाथ आणि द्वारका, ते खूप मस्त झालं. आणि आम्हाला सोमनाथला पण आरती बघायला भेटली, द्वारकाला पण आरती बघायला भेटली. तर दर्शन वगैरे मस्त झालं. रूम वगैरे पण चांगली होती, राहायची सोय पण चांगली होती. मजा आली. ओव्हरऑल एक्सपिरियन्स तर चांगलाच आहे आपला. दर्शन वगैरे मस्त झालं, एकदम मन प्रसन्न होतं. इन शॉर्ट बोलण्याचं तात्पर्य असं आहे, आमची फक्त जर्नीमध्ये आम्हाला ट्रेनमध्ये जनरल भेटले, पण त्यात पण झोपायला मला तर भेटलं, याला भेटलं नव्हतं. आज काय होतं माहिती नाही. आणि दर्शन खूप सुंदर झालं, काहीच त्रास नाही, धक्काबुक्की नाही, गर्दी नाही. एकदम वेळेच्या वेळे सोमनाथ मंदिर, श्री सोमनाथ मंदिरात पण आम्हाला आरती भेटली. द्वारकेमध्ये पण आरती भेटली. आम्ही जिथे जो नागेश्वर ज्योतिर्लिंगला गेलो तिथे आम्हाला आरती नव्हती, पण तिथेही आम्हाला चांगलं दर्शन. पण ओव्हरऑल एक्सपिरियन्स गुजरातचा ठीक होता. जर फीडबॅक द्यायचा असेल गुजरातमध्ये तर तिथं मोस्टली जेवण मित्रांनो गोड भेटतं. तर जर तुम्ही जर तिकीट खात असाल तर तुमच्यासाठी थोडा प्रॉब्लेम आहे. तिकीट जेवण पण भेटतं, पण त्यांना सांगावं लागेल तुम्हाला स्पायसी, पण तरी तेवढं नाही बनवत. मोस्टली इथला पोहा ट्राय करा. पोहा यांचा मस्त गोड असतो.